म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतात। मराठा हैदराबाद गॅझेट संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सकाळी या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवर आता सुरुवात होणार आहे। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। याचिकेमध्ये शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली होती। याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या जीआरची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती। मात्र मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अंखड यांच्या खंडपीठानं न्यायालयानं आता तात्काळ स्थगिती देण्यास 7 ऑक्टोबरला नकार दिल्याचं सांगितलं। मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकेबाबत आता सुनावणी आहे। थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे। तर दुसरीकडे छगन भुजबळ जे आहेत ते सुद्धा या सगळ्या संदर्भात एल्गार मेळावा घेणार आहेत। जीआरवर एकीकडे कोर्टात सुनावणी आहे, त्या संदर्भातली एक महत्त्वाची घडामोड घडतीये, तर दुसरीकडे बीडमध्ये छगन भुजबळ यांचा मेळावा पार पडणार आहे। ओबीसींचा हा महाएल्गार मेळावा आहे, जिथं या मराठा आरक्षणाच्या जीआरला जोरदार विरोध केला जाणार आहे। आणखी तपशील देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी शिवाजी काळे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। शिवाजी यांच्याकडे मी सुरुवातीला जाते, त्यानंतर आपण बीडमध्ये उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणारच आहोत। सध्या शिवाजी यांच्याशी आपण बोलूया। शिवाजी, थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल, कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील आणि काय नेमकं घडू शकतं या संदर्भात जीआर बाबत? जर आपण पाहिलं तर साधारण 2 सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी दाखला देण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतला होता। या निर्णयाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये 7 ऑक्टोबरला सुनावणी झाली। त्याच्यामध्ये मागण्या अशा होत्या की राज्य सरकारने जो 2 सप्टेंबरला जीआर काढलेला आहे हा असंविधानिक आहे आणि याच्यावरती स्थगिती देण्यात यावी। दुसरा मुद्दा यामधील होता तो म्हणजे या जीआरनुसार जी कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत त्याला देखील स्थगिती देण्यात यावी। मुंबई उच्च न्यायालयाने 7 ऑक्टोबरला असं म्हटलं की आम्ही या संदर्भामध्ये तात्काळ सुनावणीची गरज नाहीये, आम्ही 4 आठवड्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी घेऊ। त्यानंतर आता मंगेश ससाणे ज्यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती ओबीसीच्या वतीने, तीच याचिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। ही याचिका आहे की जे जीआर काढण्यात आलेला आहे त्याला असंविधानिक असल्यामुळे स्थगिती द्यावी असे त्यांचं म्हणणं आहे। आणि दुसरा मुद्दा आहे की जे कुणबी आहेत सर्टिफिकेट दिले जाणार आहेत या हैदराबाद गॅझेटच्या नुसार त्यांना देखील स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याच्यासाठी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात तात्काळ सुनावणी घ्यावी अशी त्यांची मागणी आहे। मेन याचिका जी आहे हैदराबाद गॅझेट हे योग्य की अयोग्य त्यातील मुद्दे त्यांनी जे सांगितलेले शिफारशी आहेत तो भाग वेगळा आहे, पण याच्यामध्ये जी तात्काळ मागणी करण्यात आलेली आहे ती याचिका आहे ती आज सर्वोच्च न्यायालयासमोर असणार आहे। न्यायालय या संदर्भामध्ये साधारण जर पाहिलं तर या संदर्भात तात्काळ सुनावणी घेईल का याच्याबद्दल शंका आहे। मात्र मुंबई उच्च न्यायालय या संदर्भामध्ये रेग्युलर नियमित सुनावणी घ्या असे निर्देश देऊ शकतं, कारण हे प्रकरण जे आहे ते पेंडिंग आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि हे प्रकरणावरती तात्काळ सुनावणी घ्यावी म्हणून हे सर्वोच्च न्यायालयात आलेले आहेत। आता या सगळ्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय असंही म्हणू शकतं की या संदर्भामध्ये इथे ऐकली जाऊ शकते किंवा आम्ही या संदर्भामध्ये या मुंबई उच्च न्यायालयाला काही निर्देश देत नाहीयेत, तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात जा असं सांगितलं जाऊ शकतं किंवा मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश दिले जाऊ शकतात की याच्यावरती तात्काळ सुनावणी घ्या। प्रत्यक्ष सुनावणीला मग सुरुवात झाली की नेमकं काय घडतंय सुनावणी दरम्यान याचे तपशील सुद्धा तुमच्याकडून जाणून घेऊ। तुम्ही असे जोडलेले हा उदय सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय आपल्यासोबत बीडमधून जोडले गेलेत। बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा तिथं पार पडतोय। उदय, काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण पाहायला मिळतंय? किती वाजता साधारणपणे सगळे नेते आणि इतर सगळे एल्गार मेळाव्यासाठीचे कार्यकर्ते उपस्थित राहतील? नक्कीच आपण जर पाहिलं तर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय। दोन्ही पातळ्यावर ही लढाई लढली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे न्यायालयात याचिका दाखल केली, दुसरीकडे छगन भुजबळ हे आज याच मुद्द्यावर बीडमध्ये दाखल होत आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो जीआर काढलाय तो रद्द करावा अशी मागणी या मेळाव्यातून करण्यात आली। आपण सध्या मेळाव्याच्या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जी मेळाव्याची तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि बीडसह शेजारच्या जिल्ह्यातून ओबीसी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी
ठिकाणी बैठका देखील घेतल्या जात आहेत. समता परिषद असेल, ओबीसी कार्यकर्ते असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत आणि या बैठकांच्या माध्यमातून आता मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे असतील, गोपीचंद पडळकर असतील हे देखील उपस्थित राहतील. आपल्यासोबत मेळाव्याचे आयोजक सुभाष राऊत आहेत. तर काय सांगाल, मेळाव्याची तयारी जोरात आहे, किती लोक उपस्थित राहतील आणि साधारणतः किती वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल? अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज दुपारी 4 वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्यासाठी आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. आदरणीय पडळकर साहेब असतील, ओबीसीचे सर्व नेते या कार्यक्रमाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला मार्गदर्शन करणार आहेत. निश्चितच जो 2 तारखेचा हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि त्यावेळेसपासून ओबीसी मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं की शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आरक्षण आपलं संपुष्टात आलेलं आहे आणि निश्चितच ते संपुष्टात आलेलं आहे. ज्या पद्धतीने बोगस कुणबी, ज्या पद्धतीने सकाळी अर्ज करायचा 5 वाजता घेऊन जायचं ही पद्धत चालू केलेली आहे, या दबावगट चालू केलेला आहे. या दबावगट बंद करण्यासाठी आणि जी मनमाई आणि हुकुमशाही चालू केलेली आहे ती रोखण्यासाठी या ठिकाणी आज आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली हा महाएल्गार मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्याला तमाम ओबीसी बांधवांना मी आवाहन करतो, आपल्या मुलांच्या आरक्षणासाठी, आपल्या नोकऱ्यातील आरक्षणासाठी, आपल्या राजकीय आरक्षणासाठी आपण आपली ताकद पणाला हवी आणि सगळ्यांनी आपल्या घरादार महिला बाळासकट जे आज म्हणतायत की आमच्या पोरा बाळांचं, तसं तुम्ही तुमच्या पोरा बाळासाठी आज या सभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे. निश्चितच या 375 ओबीसीच्या जाती आहेत, या सगळ्या जाती एकत्र येऊन या ठिकाणी तुम्हाला आज बीडमध्ये काय वातावरण दिसेल हे तुम्हाला 4च्या नंतर या ठिकाणी कळेल. नक्कीच मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव या मेळाव्याला उपस्थित राहतील अशी शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. आपलं देखील याकडे लक्ष राहणार आहे. छगन भुजबळ देखील या मेळाव्यातून काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित. उदय आणि शिवाजी, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेतच राहू. मराठा हैदराबाद गॅझेट संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि दुसरीकडे बीडमध्ये छगन भुजबळ महाएल्गार मेळावा घेत आहेत. एकंदरीत या सगळ्या संदर्भात, या GR संदर्भात कायदेशीर बाजू नेमकी काय सांगते हे आता वकिलांकडून जाणून घेऊयात. हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. 7 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या वतीनं, ओबीसी वर्गाच्या वतीनं या ठिकाणी दिल्लीमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही स्पेशल याचिका आहे, विशेष याचिका आहे आणि या संदर्भात मराठा आरक्षणाच्या बाजूने आपली बाजू मांडणारे प्रशांत केंजळे सर आपल्यासोबत आहेत. सर, आज साधारणपणे तुमचा काय युक्तिवाद असेल आणि त्यांची याचिका काय आहे? याचिका जी झालेली आहे ती याचिका एका मुद्द्यावर आहे की 7 ऑक्टोबरला जी सुनावणी झाली बॉम्बे हायकोर्टमध्ये, त्याच्यामध्ये कोर्टाने एक फक्त सिंपल 1 लाईन एक दिली होती की आम्ही ही याचिका पुढच्या कालावधीमध्ये ऐकू. त्याच्या विरोधात ही याचिका त्यांनी फाईल केलेली आहे. पण त्याच्यामध्ये ते या व्यतिरिक्त एक वेगळा मुद्दा त्यांनी जो घेतलेला आहे तो असा की हायकोर्टनं सप्टेंबरमध्ये जो GR आलेला आहे हैदराबाद गॅझेटचा, त्याला स्थगिती देण्यास नकार दिला होता. तो सुद्धा मुद्दा या याचिकेमध्ये त्यांनी घेतलेला आहे की हायकोर्टानं स्थगिती द्यायला पाहिजे होती आणि हायकोर्ट स्थगिती न देता मॅटर ऐकत नाही आणि पुढं मॅटर ढकलतंय, असं त्यांचा युक्तिवाद आहे. मग आम्ही त्याच्या विरोधात हेच कोर्टाला सांगणार आहोत की खाली मॅटर ऑलरेडी पेंडिंग आहे. नुसतंच आज जे पिटिशन फाईल झालेत, जे रिट पिटिशन खाली PIL आहे, त्या प्रकारचे बरेच मॅटर्स ऑलरेडी हायकोर्टमध्ये पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे हायकोर्टनं त्यांचा डिसिजन घेऊ द्या आणि मॅटर तुम्ही खालीच परत त्यांना सांगा हायकोर्टला की तुम्ही वेळेवरती सुनावणी घ्या, एवढंच. ह्याच्या पलीकडे नवीन मॅटर इथं क्रिएट करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे. त्यामुळे खाली मॅटर पेंडिंग आहे, ते मॅटर ऐकून ते मॅटर संपवण्यात यावं. आज या सगळ्या संदर्भामध्ये मंगेश ससानी हे ओबीसी आरक्षणाच्या वतीनं राजधानी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आज आपण आता प्रशांत सरांशी बोललो, ते युक्तिवाद करणार. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही. शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या, शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जी आहेत
छगन भुजबळने पचवलेली आहे हे त्यांना अजून माहिती, कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असेल बिचारे, त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गना करतात. मी ह्या मेळाव्याला विरोध केला नाही किंवा ओबीसी बांधवाला मेळावा घ्यायला आमचा विरोध कधीच होता नव्हता आणि नसणार आहे. पण आमचा विरोध हा भुजबळांनी मंत्रिपदाची झूल पांघरून येऊन इथं मराठा आणि ओबीसी वाद लावायचा, तिकडं मंत्रिमंडळात बसायचं, मंत्रिपदाची शपथ घेताना जी शपथ घेतली त्याचा भंग करायचा, या गोष्टीला विरोध आहे. मंत्रिपदाचं पद ठेवून कायम येत असेल तर त्यांना पदावरून बडतर्फ करा किंवा येण्यापासून त्यांना रोखा. हे राज्यपाल महोदयांना आम्ही दिले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या पक्षाचे अजितदादा, या सगळ्यांना आम्ही पत्र पाठवलेत आणि त्यांनाही हेच सांगितलं आहे. त्याच्यामुळं आमची भूमिका ही ओबीसी बांधवाला काही मिळू नये याची मुळीच नाही.